श्री क्षेत्र गाणगापूर जे भीमा आणि अमरजा नद्यांच्या संगमावर वसलेले आहे आणि श्री नृसिंह सरस्वती स्वामींच्या वास्तव्याने पुनीत झाले आहे. हे एक अत्यंत जागृत दत्तस्थान मानले जाते. श्री गुरुचरित्र या ग्रंथात या क्षेत्राचे महात्म्य सांगितले आहे. भक्तांना आजही या पवित्र भूमीत अनेक चमत्कार आणि दिव्य अनुभूती येतात, ज्यापैकी काही प्रमुख गोष्टी खालीलप्रमाणे आहेत. भूतबाधा आणि नकारात्मक शक्तींपासून मुक्ती. गाणगापूर हे भूतबाधा, दृष्ट आणि काळ्या जादूच्या प्रभावातून मुक्ती मिळवण्यासाठी एक अतिशय महत्त्वाचे ठिकाण मानले जाते. अनेक पीडित लोक इथे येतात आणि त्यांना दत्त महाराजांच्या कृपेने या समस्यांपासून आराम मिळतो असा विश्वास आहे. दुपारच्या आरतीच्या वेळी वाईट शक्तींनी पछाडलेल्या लोकांमध्ये बदल दिसू लागतात आणि त्या शक्तींना शरीर सोडून जावे लागते असे मानले जाते. आरती थांबल्यावर ते लोक शांत होतात आणि दत्त महाराजांचे आभार मानतात. शारीरिक आणि मानसिक व्याधींवर उपचार. गाणगापूर येथील निर्गुण पादुकांच्या दर्शनाने आणि संगमावर स्नान केल्याने भक्तांचे शारीरिक आणि मानसिक आजार दूर होतात असा भक्तांचा अनुभव आहे. मंदिरात काही दिवस राहून श्री गुरुचरित्राचे पारायण केल्यास मानसिक शांती मिळते आणि अनेक व्याधींपासून मुक्ती मिळते असे मानले जाते. निर्गुण पादुकांचे सगुण अस्तित्व. श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी माघ वैद्य प्रतिपदेला निर्गुण पादुका भक्तांकडे सुपूर्द करताना सांगितले होते की या पादुका निर्गुण असल्या तरीही यामध्ये माझा सगुणरूपी वास सदैव राहील. आजही भक्तांना या निर्गुण पादुकांमध्ये दत्त महाराजांचे जिवंत अस्तित्व जाणवते आणि त्यांच्या दर्शनाने मनोकामना पूर्ण होतात अशी दृढ श्रद्धा आहे. औदुंबर वृक्षाचे महत्त्व. निर्गुण मठाजवळ औदुंबर वृक्ष आहे. या वृक्षाखाली श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी तपस्या केली होती. या वृक्षात दत्तगुरूंचा वास आहे असे मानले जाते. संगमावर स्नान केल्यानंतर भाविक या वृक्षाला प्रदक्षिणा घालतात आणि गुरुचरित्राचे पारायण करतात. भस्माचा डोंगर. संगमाजवळ भस्माचा डोंगर आहे. पौराणिक कथेनुसार येथे भगवान विष्णूंनी यज्ञ केला होता. त्या यज्ञाची ही राख आहे असे मानले जाते. या पवित्र भस्माचे लेपन केल्यास नकारात्मक शक्तींपासून संरक्षण मिळते आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते असा भक्तांचा विश्वास आहे. श्री दत्तात्रेयांचे भिक्षेसाठी गावात आगमन. अशी श्रद्धा आहे की भगवान दत्तात्रेय हे आजही दररोज गाणगापूरमध्ये भिक्षा घेण्यासाठी येतात. यामुळे भक्तांमध्ये 5 घरांमध्ये मधुकारी भिक्षा देण्याची आणि घेण्याची प्रथा अत्यंत पवित्र मानली जाते. संगमाचे महात्म्य. भीमा आणि अमरजा नद्यांच्या संगमावर स्नान केल्यास पापांचे विमोचन होते आणि आध्यात्मिक आशीर्वाद मिळतात. पौर्णिमेला या स्नानाला विशेष महत्त्व आहे.